शुभ सकाळ मंडळींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अस्परंट मॉम ऑफ श्रीमू या यूट्यूब चॅनलवर। तर आता सकाळचे बरोबर 6 वाजलेत आणि श्रीमूच्या पप्पांची ड्युटीवर जाण्याची वेळ झाली। तर हे बघा, आमचा श्रीमू किती गोड गोड बाय करतोय त्याच्या पप्पांना। श्रीमूचे पप्पा गेले ना ड्युटीला की खरी माझी कसरत सुरू होते, कारण श्रीमूलाही सांभाळा आणि घरातली कामही करा। तर सकाळी सर्वात आधी मी घराची आवरावर करायला सुरुवात केली। तर सर्वात आधी मी बेडरूम स्वच्छ केलं, अंथरूण वगैरे उचलून सर्व अंथरुणाच्या घड्या वगैरे करून सर्व जागेच्या जागी ठेवलं। आणि हा बघा श्रीमू कसा मध्ये मध्ये करतोय, आणि त्याच्या हातामध्ये ना मी सकाळी क्ले दिलेला होता, तर तो त्याच्या पासून काहीतरी बनवतोय, गोल गोल करतोय आणि म्हणतो मम्मा मी चिव बनवतोय, मी काऊ बनवतोय, असं त्याचं चालू होतं आणि मध्ये मध्ये येत होता। मग मी सर्व आवरून घेतलं, घर झाडून घेतलं, पुसून घेतलं आणि सर्व बेडरूम मस्त चकाचक करून घेतली। आणि त्यानंतर मोर्चा वळाला तो किचनकडे। तर हे बघा किचन, गॅस ओट्यावर सर्व पसारा रात्री मी जसाच तसा राहू दिलेला। म्हटलं चला जाऊ द्या, सकाळी निवांत आवरूया। आता आधी श्रीमय झोपून गेला आहे, तर आपण सर्वात आधी अभ्यासाला बसूया, कारण आज श्रीमय लवकरच खेळून खेळून आहे ना त्याच्या पप्पांनी त्याला झोपवून दिलं होतं। म्हटलं चला आपल्याला आज लवकरच अभ्यासाला वेळ भेटला। मग मी अभ्यास करून घेतला आणि सर्व पसारा तसाच राहू दिला होता। मग मी किचन वगैरे सर्व आवरून घेतलं, पुसून वगैरे घेतलं आणि रात्रीची थोडीफार भांडी पडलेली होती काही जेवणाची वगैरे, ते सर्व करून घेतली आणि सर्व किचन ओटा वगैरे सर्व असं क्लीन करून घेतलं। नंतर आहे ना किचनमध्ये खूप पसारा होता, सर्व भांडी वगैरे इकडे तिकडे होती, कपड्यांचं जे काही मी स्टँड घेतलेलं आहे ते पण पडलेलं होतं, तसंच सर्वच असं अस्तव्यस्त पडलेलं होतं। मग मी सर्वात आधी ते सर्व आवरून घेतलं, छानपैकी झाडू मारून घेतला किचनला आणि पोछा पण मारून घेतला, सर्व किचन क्लीन करून घेतलं। काल मार्केटमध्ये गेली होती, तर तिथून एक मोठा बॉक्स घेऊन आली होती श्रीमयचे खेळणे भरण्यासाठी। तर म्हटलं चला आता यामध्ये सर्व श्रीमूचे खेळणे बसून जातील। मग मी एक एक करून ते भरायला घेतले आणि हे बघा श्रीमयने एकही खेळणं व्यवस्थित ठेवलेलं नाही, सर्व खेळणी त्याने फोडून टाकलेले। कोणते कोणते खेळणे तर आणल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी त्याने फोडलेले, म्हणजे त्याचं एकही खेळणं तुम्हाला व्यवस्थित सापडणार नाही, सर्व खेळणी त्याचे फुटलेलेच आहेत। श्रीमयची खेळणी भरून घेतली छानपैकी आणि त्यानंतर हॉलही क्लीन करून घेतला आणि मग श्रीमयने आणि मी आंघोळ करून घेतली आणि त्यानंतर सुरुवात केली ती देवपूजेला। साधी सरळ देवपूजा करत असते, कारण कसं आहे ना श्रीमय माझ्याजवळच असतो आणि मग तो कधी काहीतरी फेकून देतो, काही पराक्रमच करतो। मग त्यासाठी मी काय करते, फक्त दिवा वगैरे लावून हारफूल वगैरे अर्पण करून थोडंसं जे काही एखाद दोन मंत्र म्हणायचं आहे तेवढं म्हणून देवपूजा करून घेत असते। हे जे धूप लावायचं आहे ना ते मी ऑनलाईन मिशोवरून घेतलं होतं, मला वाटतं ते मला काहीतरी 94 रुपीजला का काहीतरी पडलं होतं, पण खूप छान आहे। त्याच्यामधून जे काही धूप लावल्यानंतरून त्याचा धूर आहे ना खूप असा डिझाईनमध्ये वगैरे निघतो आणि तो दिसायला खूप छान दिसतो। अशा प्रकारे मी सकाळची देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली। बघा मी देवपूजा करते तोपर्यंत श्रीमयने इकडे किचनमध्ये परत सर्व खेळणी अशी फेकून दिली। नंतर मी स्वयंपाक करायला सुरुवात केली, तर म्हटलं चला आज फ्लावरची भाजी बनवूया। तर बघा मी जे पण काही काम करत असते ना सर्वात आधी ते श्रीमयला करायचं असतं। तर मी फ्लावर कट करण्यासाठी सुरी घेतली, तर त्याला पण सुरीनेच कट करायचं होतं। मग म्हटलं जाऊ द्या याला लागून जाईल, मग मी ते सुरी बाजूला ठेवली आणि त्याला म्हटलं बघ मी कशी हाताने तोडते। मग त्याने पण माझं बघून तसंच कॉपी केलं आणि तो पण हातानेच ती फ्लावर तोडायला लागला। मग मी पण सर्व फ्लावर हातानेच कापून घेतली, तोडून घेतली, मी सुरी घेतलीच नाही नंतर। आणि जेवणाला श्रीमय आणि मीच होते, कारण श्रीमयच्या पप्पांची डे चालू आहे, त्याच्यामुळे ते सकाळीच ड्युटीला निघून जातात। मग मी फक्त अशी साधी सिंपल एकच मिरची टाकली आणि हळद मिठामध्ये फक्त तेलामध्ये टाकून ती फ्लावरची भाजी करून घेतली। साधं वगैरे केलं ना बिना मसाल्याचं की मग ते श्रीमयलाही खाता येतं आणि तो खातो पण। अशा प्रकारे स्वयंपाक झाला आणि मग मी आणि श्रीमय सोबत जेवण करायला बसलो। श्रीमय कधी कधी त्रास देत असतो जेवण करायला, नाहीतर मग त्याच्या मनात असलं ना भूक लागलेली असली तर मग त्याचा खाऊनही घेतो। त्यानंतर थोडं 1-1.5 तासाने श्रीमय छान झोपून गेला आणि मग मी माझ्या अभ्यासाला सुरुवात केली। तर आज नवीन होतं, कारण की कालच आपला इतिहास संपलेला, मग म्हटलं आज भूगोलाची तयारी करूया। तर आजपासून आपल्याला भूगोल विषयाचा अभ्यास करायचा आहे। तर यासाठी आपल्याला स्टेट बोर्ड हे इयत्ता 6वी पासून ते 12वी पर्यंतचे अभ्यासायचे आहे। मी तेच चेक करत होती, ही बघा माझी वही आहे, यामध्ये मी सर्व लिहिलेलं आहे की मला कोणत्या सब्जेक्टचे कोणते कोणते स्टेट बोर्ड आणि कोणत्या इयत्तेपासून करायचे। पण श्रीमयने यातही त्याचं काहीतरी लिहून ठेवलेलं आहे महत्त्वाचं, म्हटलं चला जाऊ दे। मग मी परत शोधलं तर मी एका दुसऱ्या वहीमध्ये लिहिलेलं होतं, तर 6वी ते 12वी पर्यंतचे जे स्टेट बोर्ड आहे भूगोलाचे ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, मग आपल्याला तेच अभ्यासायचे आहेत।
मग त्यानंतर मी सुरुवात केली इयत्ता 6वीच्या भूगोलाच्या पुस्तकाला. तर याच्यामध्ये ना 2 भाग आहेत, इयत्ता 6वीचं जुनं पुस्तक आणि नवीन पुस्तक. तर मी म्हटलं चला आता आपण आधी जुनं पुस्तक करून घेऊया आणि त्यानंतर आपण नवीन करूया. मग मी सुरुवात केली आणि मी इयत्ता 6वीचं भूगोलाचं जुनं पुस्तक अभ्यासाला सुरुवात केली. मध्ये सर्व बेसिकच गोष्टी दिलेल्या आहेत आणि मला असं वाटतं जे सौदी सरांचं महाराष्ट्राचा भूगोल वगैरे हे जे पुस्तक आहेत ना त्याच्यामध्ये पण हे सर्व माहिती दिलेली आहे. पण ही जी ना ती थोडी बेसिक लेव्हलची आहे आणि याच्याने आपल्याला म्हणजे पुढे समजायला सोयीस्कर जाईल, म्हणून आपण हे आधी व्यवस्थित वाचलं पाहिजे. मग मी तेच वाचायला सुरुवात केली. मला बऱ्याच मैत्रिणींचे कमेंट येत आहेत, जसं की मी कोणते बुक्स यूज करते, बुक लिस्ट काय आहे, किंवा असं भरपूर प्रश्न आहेत. तर मी बुक लिस्टवर लवकरच एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे. त्याआधी मला सर्व बघावं लागणार आहे की आपल्याला नक्की कोणत्या पुस्तकांची आवश्यकता आहे आणि माझ्याजवळ आधीपासूनच पुस्तकं आहेत, त्यामध्ये मला नवीन कोणते ॲड करायला पाहिजे. आणि मग त्यानंतरून मी सर्व ॲड वगैरे केले ना बुक्स की त्यानंतर मी तुम्हाला बुक लिस्टचा व्हिडिओ नक्की शेअर करेन. आधी मी ना TCS पॅटर्ननुसार अभ्यास करत होते, पण आता जेव्हापासून परिपत्रक आलं ना की तलाठी भरती किंवा ग्राम महसूल अधिकारी ही परीक्षा आता MPSCच घेणार आहे, मग त्यानुसार आपल्याला आता बुक्स पण चेंज करावे लागणार आहे आणि त्या लेव्हलचा आपल्याला आता अभ्यास करावा लागणार आहे आणि त्या लेव्हलचे आपल्याला बुक्स पण रेफर करावे लागणार आहे. आणि हे बघा, भूगोलाचा अभ्यास केल्यानंतर मी सुरुवात केली इंग्लिश व्होकॅब्लरीला. तर मी ना म्हणजे एक 10 ते 15 जे मी तुम्हाला आधीच सांगितले की मी 10 ते 15च करत असते वर्ड डेली. तर मी ते रिपीट 2 ते 3 वेळेस किंवा 4 ते 5 वेळेस तरी मी ते रिपीट करून वाचत असते. मग त्याच्याने ते मला लवकर समजतात. कारण मी दुपारी 2.5 ते पावणे 3 तास अभ्यास केला. माझे जवळजवळ 2 विषयांचा जे काही स्लॉट होता तो पूर्ण झाला. त्यानंतर श्रीमयचे पप्पाही घरी आलेत. मग आम्ही छान कॉफी घेतली आणि असा गेला माझा दिवस. आणि राहिलेला बाकीचा स्टडी मी रात्री पूर्ण करणार आहे. आणि रात्री तर म्हणजे श्रीमय झोपला ना की मी लगेच अभ्यासाला बसत असते, तेव्हाही मला 2 तास 3 तास आरामात अभ्यासाला मिळत असतो. अशा प्रकारे माझा दिवसाला 4 ते 5 तास स्टडी होत असतो आणि मी जे टॉपिक ठरवलेले असतात ते संध्याकाळपर्यंत पूर्ण होऊन जातात. तुम्हाला जर अशीच माझी अभ्यासाची जर्नी बघायची असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.